नमस्कार. गिल्ट फ्री ब्रेड पकोडे खायचे असतील तर हे 2 चमचे तेलात तळलेले कुरकुरीत पकोडे नक्की बनवा. डीप फ्राय न केल्यामुळे हे तेल शोषून घेत नाहीत, नरम पडत नाहीत व बेसनही व्यवस्थित कोट झाले आहे. चटपटीत ब्रेड पकोडे अजिबात तेलकट झाले नाहीत. क्रिस्पी ब्रेड पकोडा स्नॅक फक्त 10 मिनिटात बनवता येते. सुरुवातीला पीठ भिजवूया. त्यासाठी एका बोलमध्ये 1 कप बेसन पीठ, 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ, ओवा पाव छोटा चमचा. ह्याने पचन छान होते, फ्लेवरही छान येतो. कोथिंबीर थोडीशी, चवीनुसार मीठ. थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. भांडे खोलगट घेतल्यामुळे ह्यात ब्रेडच्या स्लाईस व्यवस्थित कोट करता येतात. बेसन पिठात गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे पाणी थोडे थोडे मिक्स करूया. ब्रेड पकोडे बनवताना हे बेसनाचे मिश्रण खूप पातळ नसावे, नाहीतर ते ब्रेडमध्ये जाते व ब्रेड पकोडा तेलकट होतो, मऊ पडतो. हे ब्रेडला व्यवस्थित कोट होईल. ह्यात एकही गुठळी नाही. ह्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूया. आता बटाट्याचे सारण बनवूया. त्यासाठी एका पसरट ताटात उकडलेले व साले काढलेले बटाटे 5 ते 6 हे मॅश करूया. आपण हे पूर्णपणे मॅश करणार नाही. ह्यात बटाट्याचे थोडे थोडे तुकडे असावेत. बटाटे उकडताना एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे ते पाण्यात उकडू नयेत. कुकरच्या तळाला भरपूर पाणी घालून बटाटे कुकरच्या डब्यात ठेवा. प्रत्येक बटाट्याचे 2 भाग करावे. डब्यात 2 मोठे चमचे पाणी. त्याने बटाट्यात जास्त पाणी राहणार नाही व ब्रेड पकोडा ओलसर होणार नाही. आता मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या 2, 1 इंच आल्याचे तुकडे, लसूण 9 ते 10 पाकळ्या बारीक वाटून घेऊया. अशा वाटणाने सारणाला खूप छान चव येते. हे वाटण मॅश केलेल्या बटाट्यात घातले आहे. चिरलेला कांदा 1, हळद पाव छोटा चमचा, हळद कमीच घातली आहे. जिरे पावडर पाव छोटा चमचा, आमचूर पावडर अर्धा छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, गरम मसाला पाव छोटा चमचा, काळं मीठ अर्धा छोटा चमचा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आमचूर पावडर अवेलेबल नसेल तर चाट मसाला वापरू शकता. ह्या मिश्रणात हळद कमी घातली की चव बिघडत नाही. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बटाट्याचे सारण तयार आहे. ब्रेडवर लावण्यासाठी हिरवी चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर अर्धा कप, 1 लहान आकाराचा कांदा, दही 1 मोठा चमचा, डाळ 1 मोठा चमचा. हे नसेल तर भाजलेले शेंगदाणे वापरू शकता. साखर अर्धा छोटा चमचा, अर्धा मोठा चमचा लिंबाचा रस, 1 इंच आल्याचे तुकडे, कढीपत्त्याची 5 ते 6 पाने, 2 हिरव्या मिरच्या, पुदिना 10 ते 12 पाने, चवीनुसार मीठ. पाणी न घालताच वाटून घेऊया. ही चटणी थोडी घट्टच असते. हिरवीगार व ताजी चटणी तयार आहे. ही फ्रीजमध्ये ठेवली तर 2-3 दिवस सहज टिकते. आता ब्रेडवर सारण भरूया. त्यासाठी 6 ब्रेड स्लाईस घेतले आहेत. 3 स्लाईसवर हिरवी चटणी पसरूया. ह्यासाठी तुम्ही ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता. ही घट्ट असल्यामुळे ब्रेड ओलसर झाला नाही. डाळ घातल्यामुळे चटणी एकजीव व खमंग झाली आहे. लिंबाचा रस व साखरेमुळे चटणीला मस्त अशी आंबट गोड चव आली आहे. दुसऱ्या 3 स्लाईसवर बटाट्याचे सारण पसरूया. हे असे एकसारखे व कडेपर्यंत पसरले की ब्रेड पकोडा खाताना चव छान येते. तुम्हाला ब्रेडच्या कडा कापायच्या असतील तर कापू शकता. आता हे एकावर एक ठेवूया. 3 स्लाईसला चटणी व 3 स्लाईसला बटाट्याचे सारण पसरले आहे. हाताने हलकेसे दाबले आहे. सुरीने ह्याचे 2 भाग करूया. इथे आपण छोटे ब्रेड वापरले आहेत, त्यामुळे आपण 2च भाग केले आहे. तुमचे ब्रेड स्लाईस मोठे असतील तर 4 भाग करू शकता. ह्यातील काही ब्रेड पीसेस असेच खायचे असतील तरीही खाऊ शकता. खूप छान चव येते. आता नॉनस्टिक पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करूया. बेसन पिठात ब्रेड स्लाईस. बेसन पीठ व्यवस्थित कोट झाले आहे. गरम तेलात सारण भरलेले ब्रेड. इथे आपण डीप फ्राय करणार नाही. गॅसची फ्लेम मीडियम आहे. हे खमंग भाजून घेऊया. जेवढे तव्यावर बसतील तेवढे ठेवले आहेत. खालची बाजू भाजली आहे.
दुसऱ्या बाजूने उलटूया. दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया. हे ब्रेड पकोडे सॉस, हिरवी चटणी किंवा चिंचेच्या चटणीबरोबर खाऊ शकता. तीनही कडा अशा पद्धतीने भाजून घेऊया. ह्या पद्धतीने ब्रेड पकोडा खूपच कुरकुरीत होतो व तेलाचा वापरही कमी करता येतो. जे डाएटवर आहे किंवा ज्यांना तळलेले पदार्थ खायचे नाही त्यांच्यासाठी उत्तम आहे. डीप फ्राय करताना कधीकधी ब्रेड तेल शोषून घेते व ब्रेड पकोडा तेलकट होतो, पण इथे तसे काही होत नाही. ब्रेड पकोड्याच्या तीनही बाजू आपण उभ्या करून भाजल्या आहेत. क्रिस्पी स्ट्रीट स्टाईल ब्रेड पकोडा अजिबात तेलकट झाला नाही. सर्व बाजूंनी ब्रेड पकोडे खमंग भाजले आहे. काढून घेऊया. बघा ना, सारण बघा व आतून पकोडा बघा. छान झाला आहे. तयार आहे कुरकुरीत व चटपटीत ब्रेड पकोडा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.